राज्यासह देशभरात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे। अवघे काही तास शिल्लक आहे आपला लाडका बाप्पा घरी येण्यासाठी आणि राजधानी दिल्लीत देखील इको फ्रेंडली एक स्टॉल आहे आणि तो स्टॉल आहे महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा, म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं अधिकृत रित्या हा खरं तर स्टॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि या स्टॉलमध्ये अनेक गणेश मूर्ती ज्या आहेत त्या संपूर्ण मातीपासून बनवलेल्या आहेत, म्हणजेच इको फ्रेंडली आहेत। कुठेही प्लास्टर ऑफ पॅरिसचा त्या ठिकाणी वापर केलेला नाही। आपण पाहतोय वेगवेगळ्या रूपातले हे सगळे गणपती बाप्पा जे आहेत ते आपण पाहतोय। अगदी म्हणजे यातून सिलेक्ट करूनच राजधानी दिल्लीतले जे मराठी लोक आहेत ते गणेशोत्सव साजरा करतात आणि गणपतीची प्रतिष्ठापना देखील करतात। माझ्यासोबत एक वकील आहेत ज्या मराठी आहेत, अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये राहतात। केलं का सिलेक्शन? हो केलं ना। कुठली मूर्ती तुम्हाला? मी ती गणपतीची मूर्ती घेतलेली आहे। पाहतोय त्यांनी ही मूर्ती खरं तर सिलेक्ट केलेली आहे, इको फ्रेंडली आहे संपूर्ण या सगळ्या त्याबद्दल। आणि तुमचा गणेशोत्सव कसा असतो दिल्लीतला ते सांगा। मी माझा पुण्यातला जन्म आहे। आईकडे माझ्या 10 दिवस गणपती असतो आणि आपलं हिंदू धर्माप्रमाणे 10 दिवस मी सुद्धा इथे पूजा करते। फ्रेंड्स लोक येतात, उकडीचे मोदक करतो, 10 दिवस चालते पूजा चालते। शेजारी बाजारी उत्सुकता असते असणार, कारण उत्तर भारतातल्या लोकांमध्ये गणेशोत्सवाबद्दल तो माहोल कसा असतो काय? जास्त करून तर शेजार पाजारचे तर येतातच, पण आपले सुप्रीम कोर्टचे मराठी वकील किंवा बाकी जे फ्रेंड्स आहेत जे नॉर्थ इंडियन्स आहेत ते सुद्धा येतात, त्यांना सुद्धा मी बोलवते जेवायला। आणि मग आता गणपती 5 दिवसाचा असतो दिल्लीमध्ये की अनंत चतुर्दशी? नाही, माझ्याकडे तर 10 दिवस असतो। दरवर्षी तुम्ही इथूनच मूर्ती? हो हो, गेले 8-9 वर्षात मी इकडनंच घेतेय। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। गेल्या 8-9 वर्षांपासून त्या इथूनच मूर्ती घेतात आणि आपण पाहिलं तर ह्या सगळ्या इको फ्रेंडली मूर्ती आहेत, त्यामुळं बऱ्यापैकी या सगळ्या मूर्तींचं जे बुकिंग आहे ते झालेलं आहे पूर्ण। आणि आता उरलेल्या ज्या काही मूर्ती आहेत त्या देखील काही तासांमध्ये आता त्या घरांमध्ये जाणार आहेत। आणि अनेक म्हणजे लाखो मराठी भाषिक लोक जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये अनेक वर्षांपासून राहतात, त्यांचा जो गणेशोत्सव असतो तो देखील दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो। त्यामुळं जसं महाराष्ट्रामध्ये वातावरण असतं तसं जरी नसलं तरी आहे त्या पद्धतीमध्ये किंवा ज्या गणेश मूर्ती उपलब्ध होतील त्याची प्रतिष्ठापना करून इथं देखील उत्तर भारतात गणेशोत्सव साजरा केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।